हॅलो, गुड आफ्टरनून. सगळे मुलं आले आहेत क्लासमध्ये? कॅमेरा ऑन करा. समजा सगळे आले आहेत. म्यूट वर असू द्या, नका बोलू, पण कॅमेरा ऑन करा जेणेकरून मला तुमच्याशी संवाद ऍटलीस्ट तुमचा एक रिस्पॉन्स घेता येणार, मदत होणार आपल्याला. तर बघा आपण काय बघत होतो, आज शेवटचा भाग आहे. आपण जे मागे ध्वनी या लेसनवर बोलत होतो, या धड्यावर. तर आज शेवटचा आहे. तर काही प्रश्न असल्यास मला प्रश्न विचारू शकता. आज शेवट आहे, आज आपण एक्सरसाइज पण पाहणार, स्वाध्याय. म्हणून काही प्रश्न असल्यास सुरुवातीचं काही नाही समजलं तर मला विचारा. तर आपण सुरू करूया. तर आपण काय बघत होतो, जे ध्वनी आहे, आवाज आहे, हे कसं निर्माण होत आहे आणि त्याचा प्रसार कसं होत आहे, तर आपण याबद्दल बघत होतो. तर सगळ्यात अगोदर आपण म्हटलं की आवाज, जे ध्वनी आहे, हे कसं निर्माण होत आहे, त्याचे काय माध्यम आहे, त्यासाठी आपण जे ऍक्टिव्हिटी आहे ते सुद्धा बघितलं. आपण मागच्या धड्यामध्ये काय बघितलं की जे मानव, आपण जसं बोलत आहोत, व्यक्ती, तर यांच्यामध्ये जी आवाजाची निर्मिती आहे ती कशी होते आहे, त्याबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं. जर कोणाला आठवत असेल तर आठवण्याचा प्रयत्न करा. आपण काय म्हटलं की हा जो आपला जो घसा आहे, हे कशामुळे होत आहे? काय आहे? स्वरतंतू यांच्या हालचालीमध्ये, ते जे वोकल कॉर्ड्स आहेत त्यांच्या हालचालीमुळे, आणि जे फुफ्फुस आहे त्याच्यामधून जी हवा येणं जाणं होत आहे, त्यांच्यामध्ये काय होत आहे? कंपन, व्हायब्रेशन होत आहे. त्यामुळे आवाज निर्माण होत आहे, असं आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं, बरोबर? तर आता आता जे जॉईन झाले आहेत ते सुद्धा आता आपण सुरू करत आहोत लेसन. तर काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता, ठीक आहे? आणि तुमचं कॅमेरा ऑन ठेवा जेणेकरून मला तुमचं रिस्पॉन्स पाहता येणार. तर बघा, आज आपण काय पाहणार, तर हे जे मानव निर्मित झालं, म्हणजे आपली जी बोली आहे याच्यामधून आवाज जे निर्माण होत आहे त्यावरून झालं. पण आपण स्वतः निर्माण केलेला आवाज, म्हणजे आपण काय म्हणणार, डीजे वगैरे जे आहेत ना, आपण म्हणतो की दूरपर्यंत आवाज पोहोचवायचा असेल तर आपण त्यासाठी काय निर्माण केलेलं आहे, तर लाऊडस्पीकर. ध्वनिक्षेपकापासून ध्वनी निर्मिती. ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर, त्याला मराठीमध्ये म्हणतात. आणि हे खरंच तर मला मराठीमध्ये ध्वनिक्षेपक असं म्हणतात, मी इथे वाचताना मी ऐकलं, त्यामुळे लाऊडस्पीकरला ध्वनिक्षेपक म्हणतात हे मला माहित पडलं. तर बघा कसं होत आहे, यामध्ये काय स्पेसिफिक, काय विशेष वापर केला आहे आवाज निर्मितीकरिता. तर जसं आपण म्हटलं की कंपनामुळे आवाज निर्माण होतं, तर इथे सुद्धा कंपन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे कंपन कोणत्या पद्धतीने निर्माण केलं आहे, काय वापर केला आहे या कंपना करिता, तर यासाठी म्हणून काय घेतलं आहे? मॅग्नेट. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ही जी मॅग्नेट आहे, मॅग्नेट जे चुंबक आहे, हे मॅग्नेट आणि इलेक्ट्रिक वायर. जसं सगळ्यांना माहिती आहे, आपण मागच्या लेसन मध्ये सुद्धा बघितलं की एखादी तार आहे ज्यामधून विजेचं वाहन होत आहे. समजा एक तार आहे आणि त्याला आपण वीज बटन दिली आहे, तिथून वीज वाहत आहे. तर आपण काय म्हटलं, तिथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं त्याच्या अवतीभवती, बरोबर? समजा हा तार आहे, तर याच्या अवतीभवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, ते आपल्याकडे आकर्षित करतं, बरोबर? आपण असं आपल्या मागच्या धड्यामध्ये बघितलं. तर इथे त्याचा वापर केलेला आहे, प्रयोग इथे केलेला आहे. तर हा प्रयोग नेमका कसा केला आहे बघा, तर ह्या ध्वनिक्षेपकामध्ये काय वापरलेलं आहे? एक चुंबक आणि एक तार. त्या तारला
जे फोल्ड केलेलं आहे, जसं तार म्हणावं आणि याला असं एका गोल गोल गुंडाळून ठेवलेलं आहे. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे, हे कायम चुंबक म्हणजे पर्मनंट चुंबक आहे एका ठिकाणी असलेलं आणि इथे तार जोडलेली आहे. आणि काय केलं आहे या तारेला इथे हे जे त्रिकोण दिसत आहे इथे पडदा, पडदा म्हणजे ज्यापासून हालचाल होणार अशा प्रकारचे एक पडदा लावण्यात आला आहे. तर इथे असं सांगितलं आहे, की समजा आपण जे तार आहे इलेक्ट्रिक करंट वाहणारा जो तार आहे त्याला आपण इलेक्ट्रिक करंट देणं सुरू केलं, वीज देणं सुरू केलं, तर काय होणार त्यामध्ये मॅग्नेटिक चुंबकीय त्याचे दिसणार गुणधर्म. तर यामुळे काय होणार जसं आपल्याला माहिती आहे, की जे चुंबक आहे हे एकामेकाकडे एकतर आकर्षित होणार, अन्यथा दुसरीकडे सारणार. आणि हे कसं होतं? समजा साऊथ नॉर्थ पोल एकत्र आलं तर ते एकामेकाकडे आकर्षित होतं. पण समजा नॉर्थ नॉर्थ पोल एकत्र आलं तर हे काय करतं एकामेकाला दूर ढकलतं. किंवा साऊथ साऊथ पोल जवळ आलं तर ते एकामेकाला दूर ढकलतं, जवळ येत नाही. तर हे जी प्रक्रिया आहे ही इथे होणार. कारण इथे आपण वीज सुरू केली आहे तर इथे चुंबकीय दिसणार यामध्ये गुणधर्म आणि आपण इथे ऑलरेडी एक चुंबक लावून ठेवलेला आहे. तर यामध्ये काय होणार आता दिसणार एकतर ते हालचाल होणार. ठीक आहे. एवढं आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. तर आता ही जी हालचाल होत आहे, या हालचालीचा परिणाम काय आहे? तर तो परिणाम म्हणजे काय म्हटलं आहे, की इथे हा जो त्रिकोण, हा जो कोन आहे, हा कोन याला एकत्र बांधून ठेवल्यासारखं म्हणावं किंवा त्याला जोडलेला आहे. तर या जोडले असल्यामुळे काय होत आहे, की ही जी हालचाल आहे, या चुंबकामुळे होणारी जी हालचाल आहे, ही मागे-पुढे होत आहे आणि ही जी हालचाल आहे, ही जी मागे-पुढे होत आहे, ही जी आजूबाजूला असलेली हवा आहे, या हवेवर परिणाम करत आहे. हे अगदी त्यासारखंच आहे, जसं आपण म्हटलं, की जो नादकाटा आहे, नादकाट्याचे जे 2 असे टोक असतात, आपण नादकाट्याला असं ठोका दिला, तर नादकाट्याचे जे टोकं असतात, हे एकामेकापासून दूर जवळ अशा प्रकारचे होत असतात. बरोबर? तर यासारखंच इथे हा जो त्याच्यामध्ये जो परिणाम आहे, जे मागे-पुढे होणं, तो पडदा जो हलत आहे, त्यामुळे काय परिणाम निर्माण होत आहे तर काय होत आहे? व्हायब्रेशन होत आहे, कंपन निर्माण होत आहे. तर या कंपनामुळे काय होत आहे? आवाज निर्माण होत आहे. तर आता बघा हे कशावर अवलंबून आहे? जसं आपण काय म्हटलं, की इथे एक चुंबक आहे. ऑलरेडी एक चुंबक आहे. आपण तिथे परत चुंबकीय गुणधर्म पाहण्यासाठी आपण जो तार लावला आहे, त्याला वीज देऊन आपण तिथे चुंबकीय आवरण निर्माण केलं आहे आणि त्यामुळे इथे हालचाल होत आहे आणि ती हालचाल म्हणजे हा जो पडदा आहे, याच्या हालचालीमुळे होत आहे आणि हे कुठे जात आहे? हे मागे-पुढे जात आहे. अशा प्रकारे मागे-पुढे, मागे-पुढे जाणार. बरोबर? तर ह्या मागे-पुढे गेल्यामुळे ही जी आजूबाजूला असलेली जी हवा आहे, ही जी हवा आहे, हिच्यावर परिणाम होऊन व्हायब्रेशन कंपन निर्माण होत आहे. तर आता आपण आवाज निर्माण होत आहे म्हटलं या कंपनामुळे, या व्हायब्रेशनमुळे. तर जसं लाउडस्पीकर म्हटलं तर यामध्ये तर आवाज जास्त असायला पाहिजे. तर हे कसं? कशावर अवलंबून आहे? तर बघा आपण जे वीज देत आहोत आपण या तारामध्ये जी वीज देत आहोत, यावर अवलंबून असतं. तर याची जी क्षमता आहे, समजा आपण कमी वीज दिली, तर काय होणार? इथे जे चुंबकीय आवरण आहे, हे कमी निर्माण होणार. त्यामुळे काय होणार? तर यामध्ये जी हालचाल आहे, या ज्या पडद्यामध्ये जी होणारी हालचाल आहे, ही कमी होणार. याचा अर्थ इथे काय म्हटलं आहे, तर हे कशावर अवलंबून आहे? तर वाहणारा विद्युत प्रवाह कशा प्रकारे बदलत आहे, हे त्यावर अवलंबून असतं. तर हा जो विद्युत प्रवाह
कोणत्या पद्धतीने होत आहे, त्याला कमी आहे, जास्त आहे, त्यावर हे अवलंबून असतं. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर आपण हे एकदा पाहूया काय आहे ते. काय म्हणत आहे? साउंड जनरेशन बाय लाउडस्पीकर. ध्वनिक्षेपकापासूनही आवाजाची निर्मिती होते हे तुम्हाला माहिती आहे. तर याची जी रचना आहे ही काय आहे? ध्वनिक्षेपकाची अंतर्गत रचना हे क्रॉस सेक्शन म्हणजे इथे जे दिसत आहे त्यावर समजा आपण हे जे चित्र आहे या चित्राला सरळ ठेवलं तर अगदी हे चित्र तुम्हाला दिसून येणार. हा जो गोल दिसत आहे गोलवट भाग हे अगदी तुम्हाला दिसून येणार आणि हाच गोलवट भाग इथे हा जो मोठा बॉक्स आहे इथे हा लावलेला आहे. ठीक आहे. इमॅजिन करा की जसा हा जो भाग आहे याला तुम्ही सरळ ठेवलं तर हा इथे लावलेला आहे गोल. ठीक आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे यामध्ये एक कायम चुंबक परमनंट मॅग्नेट असतो. आपण याबद्दल बोललो परमनंट मॅग्नेट. हा तुम्ही बाहेर सुद्धा याचा बघू शकता. हा गोल आकाराचा असतो. गोल आणि त्याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलातून कॉईल जे वीज वाहण्याकरिता वापरलेली जी कॉईल आहे त्याबद्दल आहे ते. त्याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलातून कॉईल विद्युत प्रवाहित झाल्यास त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते हे तुम्ही मागील पाठात जाणले आहे. बरोबर. दोन चुंबक एकमेकाजवळ आल्यास त्यांच्या स्थितीत हालचाल होते. आपण बघितलं आहे आपल्याकडे चुंबक आहे तर त्यांना जवळ ठेवलं किंवा थोडं जवळ ठेवलं तर त्यांच्यामध्ये हालचाल होते. ते एकतर जवळ येणार अन्यथा दूर जाणार. तर ही जी हालचाल होत आहे काय होत आहे इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार कुंतल मागे पुढे हलू लागते. ही जी हालचाल आहे कुंतलाचे जे हलणे म्हणजे त्यांची वारंवारिता आणि आयाम त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह कशा प्रकारे बदलत आहे त्यावर अवलंबून असते. तर हे जे त्याची फ्रिक्वेन्सी आपण म्हटलं ना फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता आणि वारंवारिता म्हणजे आपण काय म्हटलं संपीडन आणि विरलन हे एक चक्र. परत एकदा वारंवारिता म्हणजे काय तर संपीडन आणि विरलन आणि संपीडन आणि विरलन म्हणजे काय तर संपीडन म्हणजे आकुंचन. जसं आपण नादकाटा म्हटलं तर नादकाटा समजा दूर गेला तर हवेवर काय परिणाम होत आहे तर हवा ही संपीडन होत आहे. तर ही काय होत आहे आकुंचन होत आहे कंप्रेशन. त्यासारखंच मग ते समोर गेलं तर काय होणार विरलन होणार. तर हे जे संपीडन आणि विरलन हे जे आहे एकत्र एका सायकल मध्ये झालं एका सेकंदामध्ये समजा 10 संपीडन विरलन अशा प्रकारचे सायकल चक्र झाले तर आपण त्याला काय म्हणतो 10 हर्ट्ज 10 हर्ट्ज वारंवारिता झाले आपण असं म्हणतो. म्हणून त्यांनी म्हटलं की हे कशावर अवलंबून आहे ही जी वारंवारिता आहे ही कशावर अवलंबून आहे तर कशावर की आपण विद्युत प्रवाह बदलला आहे आणि आपण त्याला किती मात्रामध्ये विद्युत प्रवाह देत आहोत. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ लागते. ठीक आहे. आणि या हालचालीमुळे काय होत आहे की नादकाट्याच्या भुजाच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. याच प्रकारे येथे ध्वनिक्षेपकाच्या पडद्याच्या मागे पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. ठीक आहे. नादकाट्याचं आपण जसं बघितलं उदाहरण त्यामध्ये ध्वनी तरंग निर्माण होत आहेत. इथे सुद्धा ध्वनी तरंग निर्माण होत आहेत आणि आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत आहे. तर ध्वनी निर्मिती करत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याला हलकासा स्पर्श करून बघा तुम्हाला कंपन जाणवेल. तर आपण एखादे जे बक्से असतात जे डीजेचे वगैरे बक्से असतात तिथे हात लावून बघा. आपल्याला करंट लागायला पाहिजे असं नको. हात लावून बघा थोडं वाटेल तिथे आणि बघा ते व्हायब्रेट होत असतात कंपन पावत असतात. तर हे कशामुळे त्यांच्या कंपनामुळे जी हालचाल होत आहे त्यामुळे आपल्याला आवाज येत आहे. ध्वनी निर्मिती करत असलेला ध्वनी क्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो जे आपण मानवाकडून
होऊ शकत नाही, म्हणून काय ध्वनिक्षेपकाचा निर्माण करण्यात आला आणि मोठा आवाज निर्माण करण्यात आला. म्हणून सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. तर आपण मागील इयत्तेत शिकलो, की ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबल पेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणून ध्वनिक्षेपकाची क्षमता जरी उच्च पातळीची ध्वनी निर्माण करण्याची असली, तरी ती मर्यादा ठेवणे आवश्यक असते. तर हे 100 डेसिबल बघा आपल्याला आता आपल्याकडे नियम सुद्धा निघाले, की रात्रीच्या 10 नंतर मोठ्या आवाजामध्ये आपण लाउडस्पीकर वाजवू शकत नाही. का बरं? तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. आणि हे नियम सुद्धा असणे गरजेचं आहे. कारण हे आपल्या शरीरावर परिणाम करतं. हे भलेही आपल्याला दिसून येत नाही लगेच, पण आपल्याला परिणाम नक्की करतं. म्हणून याची जी क्षमता आहे ही ठरवून दिलेली आहे. तर त्यावर मर्यादा असणे गरजेचं आहे. तर इथे बघा, असं हे तुमच्यासाठी करून पहा आहे. असं म्हटलं आहे, की तुमच्या मोबाईलवर सुद्धा आपण याची पातळी मोजू शकतो. एक ॲप उपलब्ध आहे. त्याचा वापर करून शिक्षकांच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकातून येणाऱ्या आवाजाची पातळी मोजून पहा. तर मोबाईलवर एक ॲप येतं. तर त्यामुळे आवाज किती डेसिबलमध्ये आहे, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, किती हर्ट्झमध्ये आहे, हे आपल्याला मोजता येतं त्या ॲपद्वारे. तर ध्वनिक्षेपकापासून वेगळ्या-वेगळ्या अंतरावर उभे राहून आवाजाची पातळी मोजा. ध्वनिक्षेपकापासून अंतर आणि आवाजाची पातळी यांचा काही संबंध तुम्हाला आढळतो का? तर इथे हे सांगण्याचा यांचा उद्देश आहे, की जसं तुम्ही लाउडस्पीकरपासून दूर-दूर जाणार, तर तुम्हाला त्याचा आवाज कमी होत येणार आणि त्यामागचं कारण शोधायचं आहे. तर कारण काय आहे? कारण काय आहे, की आपण दूर गेल्यानंतर आपल्याला आवाज येत नाही. आपण स्वतः पण आपण जवळ असलेल्या व्यक्तीला आपण हळू आवाजात बोलतो, पण दूर असलेल्या व्यक्तीसाठी आपण जोराचा आवाज वापरतो स्वतः. का बरं? मीडियम तर आपला हवा आहेच. मग का असतं, की हा जो आवाज आहे हा दूरपर्यंत जाऊ शकत नाही? तर कारण असं, आपण जसं म्हटलंय, की जे अ, हवा जी आहे ही तरंग निर्माण करते. जे आपण बोलतो, जे कंपन होत आहे, या कंपनाद्वारे तरंग निर्माण करत आहे. हे समोर पाठवत आहे. पण ते कुठपर्यंत पाठवणार? जसं बघा, आपण एक्झाम्पलमध्ये म्हटलं, की 10 मुलांच्या पैकी 10 व्यक्तीने जी ताकद लावली असेल, ती 9व्या व्यक्तीला लावली, 8व्या व्यक्तीने 7व्या व्यक्तीवर लावली. अशा प्रकारे समोर-समोर जाणार. पण 10व्या व्यक्तीने ज्या फोर्सने, ज्या ताकदीने 9व्या व्यक्तीला धक्का दिला, त्याच ताकदीने 9वा व्यक्ती 8व्या व्यक्तीला धक्का देणार, हे होऊ शकत नाही, गरजेचं नाही. तर ह्यामध्ये काय होत आहे, की ही जी एनर्जी आहे, ही समोर पाठवली जात आहे, पण यामध्ये सुद्धा खंड निर्माण होत आहे. काही ॲब्सॉर्ब केली जाते किंवा चालली जाते किंवा कोणी त्याला अ, अपोज करण्याचा प्रयत्न करतात. जसं आपण म्हटलं, की माध्यम हवा आहे, पाणी असू शकतं. सॉलिडमध्ये परफेक्ट जे माध्यम आहे हे अ, आपण कन्सिडर करू शकतो, ग्राह्य धरू शकतो. म्हणून हा जो एनर्जी जी आहे, ही जी ट्रान्सफर आहे, जे समोर जाण्याचं जे माध्यम आहे, हे त्याला बाध्य ठरवतं. तर बघा, आता आपला हा जो लेसन आहे, हा इथे संपलेला आहे. काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारा. तुम्ही मला प्रश्न विचारत नाही आहात. तुम्ही अ, कॅमेरा सुद्धा ऑन केलेला नाही आहे. कसं मला समजणार, की तुम्हाला हा धडा समजला आहे की नाही? पण काही प्रश्न असल्यास नक्की विचारा. तर आपण स्वाध्यायाकडे अगदी सोपं आहे एक्सरसाइज तुम्हाला. तरी सुद्धा एकदा आपण पाहूया, की ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला काय म्हणतात? ध्वनी तरंगातील उच्च दाब. जसं नादकाटा जो आहे त्याच्या धक्का दिल्यानंतर काय होत आहे? संपीडन. बरोबर? आकुंचन, उच्च दाब आणि घनता. जिथे दाब जास्त आहे, घनता जास्त आहे त्याला काय म्हणतात? संपीडन. त्याला तुम्ही सोप्या भाषेमध्ये लक्ष ठेवण्यासाठी आकुंचन असं लक्षात ठेवू शकता. पण आपल्या पुस्तकामध्ये संपीडन हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. कंप्रेशन, संपीडन आणि तर कमी दाब व घनतेच्या भागाला काय म्हणतात? विरलन.
विरळ होणारी जागा जिथे जास्त जागा मिळाली आहे हवेला. ठीक आहे. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते. माध्यमाची गरज असते. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज असते. बरोबर? एका ध्वनी तरंगात 1 सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे. या ध्वनी तरंगाची वारंवारिता किती असेल? आपण म्हटलं की एक चक्र समजा एका सेकंदामध्ये किती चक्र बनत आहेत? 1. तर आपले किती हर्ट्ज होतात? 1. इथे म्हणत आहे की 1000 अशा प्रकारची चक्र झाले आहेत. चक्र म्हणजे काय? संपीडन आणि विरलन एका सेकंदामध्ये त्यांनी पूर्ण केले आहेत. तर हर्ट्ज किती होणार? 1000 हर्ट्ज इतके होणार. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची वारंवारिता वेगळी असते. आपण जे ध्वनी तरंग जे आपण बघितलं, गिटार बघितलं, यांचे जे बासुरी झाली, यांचे जे वेगळे ध्वनी तरंग आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत, हे वेगळी असणार. जसं सा रे गा मा पा धा नी आपल्याला जे बॉक्स दिला आहे त्यावर आपल्याला दिसून येणार की ही जी वेगळी वारंवारिता आहे ही सगळ्यांची वेगळी असते. तर ध्वनिक्षेपकामध्ये ऊर्जेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते. तर कशाचे? इलेक्ट्रिक, विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होत आहे? ध्वनी ऊर्जेमध्ये. ध्वनिक्षेपकामध्ये आपण काय वापरलं? कॉईल. जी वीज आहे, विद्युत ऊर्जा ही वापरली आहे आणि आपण त्याच्यामुळे काय निर्माण केलाय? आवाज, ध्वनी निर्माण केला आहे. त्यासमोर काय म्हणत आहे? शास्त्रीय कारणे सांगा. शास्त्रीय कारणे सांगा काय म्हणत आहे की तोंडाने वेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. स्वरतंतू आपण म्हटलं की जे स्वरतंतू आहेत, जसं बघा स्वरयंत्र आहे, हे स्वरयंत्र आहे इथे आपल्या गळ्यामध्ये, इथे वोकल कॉर्ड्स, बरोबर? तर यांची बनावट या पद्धतीची आहे आणि यामध्ये यांना जी जोडणारे जे आहेत मसल्स, ते तंतू आहेत, हे यांच्यावर ताण दिला तर या मार्फत आपल्याला समजतं की आपला आवाज हळू निघणार की मोठ्याने निघणार. म्हणून इथे काय आहे? तोंडाने वेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. त्यानुसार आपण काय वारंवारिता आपण ठरवतो, फ्रिक्वेन्सीज ठरवतो. तर हे जे ताण दिल्यानंतर काय होत आहे? हे जे मसल्स आहेत, हे मसल्स हे ठरवतात की आपली जी जी आवाज आहे हा हळू निघणार की मोठ्याने निघणार. म्हणून हे आवश्यक असतं, स्वरतंतूवर ताण देणे आवश्यक असतं. चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. आपण याबद्दल पण विचार केला. का बरं येऊ शकत नाही? तर चंद्रावर हवा आहे का? सगळ्यांना माहिती आहे चंद्रावर हवा नाही. आकाशगंगेमध्ये आपण समजा गेलो तर तिथे हवा नाही आहे, तिथे माध्यम नाही आहे. म्हणून तिथे जे माध्यम नसल्यामुळे भलेही आपल्याकडे आवाज बोलण्याची क्षमता आहे, पण तिथे माध्यम नसल्यामुळे समोरच्या पर्यंत आपला आवाज जाऊ शकत नाही. ठीक आहे. तेच समजा तुम्ही समुद्रामध्ये गेले तर तिथे माध्यम म्हणून काय राहणार? पाणी. तर पाण्यामध्ये आपण सोनार सिस्टीमचा वापर करतो. सगळ्यांना माहिती आहे सोनार सिस्टीम. तर त्याचा वापर करतो. जे मीडियम आहे हे खूप महत्वाचं आहे. म्हणून इथे काय आहे? चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. तर का बरं? तर तिथे माध्यम नाही आहे. ते काय वापरतात? सेलफोन भ्रमणध्वनी वापरतात. ध्वनी तरंगाच्या हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसार होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. का बरं आवश्यकता नसते? तर यामध्ये ते काय समोर पाठवत आहेत? तर एनर्जी समोर पाठवत आहेत. स्वतःच्या जागेमध्ये ते भलेही कंपन पावत आहेत, पण ते आपली जागा न बदलता फक्त जी त्यांच्यामध्ये जी असलेली जी ऊर्जा आहे ही समोर पाठवतात.
सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की जे व्हायब्रेशन कंपन होत आहे यामध्ये काय होत आहे, तर फक्त ऊर्जा समोर पाठवली जात आहे. त्यांची जी जागा आहे, त्यांची जी पोझिशन आहे ती सतत खालीवर किंवा आजूबाजूला होणार, पण ती तिथेच असतात. हवेमधील सुद्धा असंच होतं. ठीक आहे. त्यासमोर आहे गिटार सारख्या तंतुवाद्यातून आणि बासरी सारख्या फूकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते. सगळ्यात अगोदर यांनी इथेच उत्तर दिलेलं आहे की तंतुवाद्य आणि फूकवाद्य. तंतुवाद्य म्हणजे काय, तर ज्याला तार आहेत, त्यामध्ये तार आणि त्या तारांवर ताण देऊन जो आवाज निर्माण केला जात आहे त्याला तंतुवाद्य असं म्हटलं आहे. गिटार झालं, वीणा झाली, ठीक आहे. आणि फोक वाद्यामध्ये बासुरी आहे. त्यामध्ये जी बासुरी आहे, त्यामध्ये काय होत आहे, की जी समजा एवढी लांब बासुरी आहे आणि त्या बासुरीमध्ये जे छिद्र आहेत, त्या छिद्रांवर हात ठेवून आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जसं आपण आत्ताच थोड्या वेळा अगोदर म्हटलं, की जेवढा दूर राहणार तेवढा आवाज कमी जाणार, बरोबर? आणि जेवढं जवळ असणार तेवढा आवाज मोठ्याने येणार. का बरं? तर जो व्हायब्रेशन, जो कंपन होत आहे, हे जवळ असणाऱ्याला अगदी ऐकायला येतं. त्यासारखंच बासरीमध्ये सुद्धा काय होत आहे, की समजा बासरीचा जो पहिला जो छिद्र आहे, हा आपण न दाबून ठेवता बाकीचे सगळे दाबून ठेवले आहेत. तर त्यामध्ये काय होत आहे, की पहिलं जे छिद्र आहे, यामध्ये जो कंपन आहे, हा जास्त होऊन आवाज जास्त येणार. त्यासारखंच जे गिटार आहे, त्यामध्ये सुद्धा काय होत आहे, की एखादा तार तुम्ही समजा त्याला टाईट पकडून ठेवला आहे, त्यावर ताण जास्त दिला आहे, तर त्यामध्ये सुद्धा कंपन ही जास्त होणार. तर यामध्ये काय-काय जसं आपण म्हटलं, की जो नादकाटा आहे त्यामध्ये फ्रिक्वेन्सी जे जे त्यांची जी वारंवारिता आहे, ही कशावर अवलंबून असते, तर त्याच्या या जाडीवर अवलंबून असते. त्याचे हा जो पदार्थ कशाचा बनला आहे यावर सुद्धा अवलंबून असते. त्यासारखंच इथे तंतुवाद्यामध्ये सुद्धा त्याचा जो तार आहे, याची जाडी किती आहे, तो किती लांब तार आहे, त्यावर सुद्धा हे अवलंबून असतं. म्हणून गिटार सारख्या तंतुवाद्यातून आणि बासरी सारख्या फूकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती होऊ शकते. मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण बघितलं, आजच बघितलं आहे. तर यामध्ये आपण काय सुरुवातीला लिहिणार, तर डिपेंड की तुम्हाला किती मार्क्स करीत आहे प्रश्न आहे. तर स्वरयंत्र आणि ध्वनी क्षेपकामध्ये आपण काय म्हणणार, स्वरयंत्रामध्ये काय हवेचा वापर केला जात आहे आणि ते व्हायब्रेट होत आहे कशावर, स्वरतंतूवर. व्होकल कॉर्ड्सवर हे व्हायब्रेट होत आहे आणि आवाज निर्माण होत आहे. ध्वनिक्षेपकामध्ये काय होत आहे, तर मॅग्नेट जे चुंबक आहे त्याचा वापर केला जात आहे. आणि या चुंबकामध्ये जी हालचाल होत आहे विद्युतद्वारे, विद्युत विद्युत चालू करून त्यामध्ये जी हालचाल होत आहे, त्यामुळे जो आवाज निर्माण होत आहे, हे या ध्वनिक्षेपकामध्ये वापर केला आहे. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. तर आपण यासाठी काय बघितलं होतं? आपला जो प्रयोग आहे त्यासाठी आपण काचेची बॉटल घेतली होती आणि त्यामध्ये काय ठेवलं होतं, की एक विद्युत घंटी, निर्वात, पंप अशा प्रकारे तुम्ही चित्र काढा आणि त्यामध्ये तुम्ही काय सांगणार, की सुरुवातीला हवा असताना ज्यावेळेस विद्युत घंटी आपण वाजवली, आवाज क्लिअर येत होता. पण जशी-जशी हवा आपण काढत गेलो, त्यासारखंच आवाज सुद्धा आपल्याला येणं कमी होत गेलं. तर यामध्ये काय आहे, जे आवाजाचे माध्यम आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला या प्रश्नावरून समजत आहे. तर हे जे जोड्या लावा, सगळ्यांना माहिती आहे ह्या जोड्या लावा. मानवी स्वरयंत्र, पडद्याची कंपनी, ध्वनिक्षेपक काय होणार, हवेच्या स्तंभातील कंपनी, जलतरंग जलतरंग हवेच्या स्तंभातील कंपनी, नादकाटा काय होणार, धातूच्या भुजाची कंपनी
आणि तानपुरा तारेची कंपनी. आणि यामध्ये काय आहे? स्वरतंतू, मानवी स्वरयंत्र. आणि ध्वनिक्षेपकामध्ये काय होणार? पडद्याची कंपनी. तर हे तुम्हाला एकदा तुम्ही लक्षात असं क्रॉस करून ठेवलं तर तुम्हाला लक्षात येणार. ठीक आहे. करून घ्यायचं का आपण क्रॉस पण इथे? जरा मला वेळ द्या, आपण करू यामध्ये क्रॉस सुद्धा. तुम्हाला लक्षात येणार यामध्ये. तर बघा, आपण आज नवीन लेसन सुरू करत आहोत आणि हो की जे नवीन लेसन आपण सुरू करत आहोत हे तुम्हाला सोपं जाणार. तर मानवी स्वरयंत्रामध्ये काय आहे? स्वरतंतूची कापणे, ध्वनी जलतरंग, नादकाटा. जे नादकाटा आहे तानपुरा, ध्वनिक्षेपक, पडद्याची कंपनी, जलतरंग, नादकाटा धातूच्या भुजांची, तानपुरा तारेची कंपनी आणि जलतरंग हवेच्या स्तंभातील कंपनी. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही जी जोडी आहे. आणि हा जो उपक्रम आहे बघा, प्लास्टिकचे 2 ग्लास, हे तुमच्यासाठी अगदी मजेशीर आहे. त्यासाठी म्हणून मी एक फोटो आणले बघा. तर हे असा तुम्ही करून पाहू शकता. ठीक आहे. एक मजेशीर म्हणून तुम्ही करून पाहू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपण खेळ पण खेळतो आपल्याकडे. तर हे जे ग्लासेस आहेत प्लास्टिक, याला धागा बांधलेला आहे आणि याला खेचून बोलून पाहण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काय तुम्हाला दिसत आहे? तर बघा, ध्वनी दोरा, तार अशा घन पदार्थामधूनही प्रवास करू शकतो. तर आपण सगळ्यात अगोदर दोरा घेतला आणि मग तार बांधून पाहू शकता तुम्ही. माध्यम ताठ, टाईट आणि कण एकमेकाच्या जवळ असतील तर ध्वनी अधिक चांगला प्रवास करतो, हे आपल्याला दिसून येईल. तर हे काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे? तर माध्यम ताठ आणि टाईट म्हणजे जसं आपण हवेमध्ये हा जो माध्यम आहे, हेच माध्यम समजा आपण तारामधून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित आवाज येणार. असं इथे म्हणणं आहे. जे मॉलिक्युल्स आहेत हे जवळ-जवळ असले तर यांच्यामध्ये जे एनर्जी ट्रान्सफर आहे ही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ध्वनीचा वेग घन मध्ये हवेतल्यापेक्षा जास्त होतो, असं या उपक्रमाचं म्हणणं आहे. तर हा लेसन इथे संपलेला आहे. आपण समोरचं लेसन आज फक्त स्टार्ट करूया. म्हणजे आपल्याला सुरुवातीला जे आयडिया आहे ती आपण घेऊया. तर बघा, जो नवीन लेसन आहे ते आहे रिफ्लेक्शन. म्हणजे जे लाईट आहे, काय आहे? प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन असं आहे. तर हा जो लेसन आहे, ह्याचं सगळ्यात मजेशीर आणि आपल्याला इंटरेस्टिंग असं तुम्ही म्हणजे म्हणू शकता, की आपल्याला असं वाटतं, की रात्रीच्या वेळेस काही दिसत नाही, शिवाय टॉर्च लावल्याशिवाय. पण दिवसाला दिसेलच, असं आपलं मानणं आहे. असं आपण मानतो. तर बघा, इथे असं म्हटलं आहे, की रात्रीच्या वेळी आपण पाहू शकत नाही. त्यासारखंच दिवसाने सुद्धा आपल्याला समजा सूर्य उगवलाच नाही, तर आपल्याला ते सुद्धा दिसणार नाही, जे दिवसाला आपल्याला दिसतं. जसं मी तुम्हाला आता दिसत आहे. आज सूर्य आहे आपल्या आकाशामध्ये म्हणून मी तुम्हाला दिसत आहे. तर हे कशावरून होत आहे? समजा नाही उगवला एखाद्या दिवसाला, तर आपल्याला दिसणार का? तर आपल्याकडे महत्वाचे स्रोत म्हणून आपण काय काय ग्राह्य धरू शकतो? तर काय आहेत ते? सूर्य म्हणा, टॉर्च म्हणा, बरोबर? अशा प्रकारचे आपण ग्राह्य धरतो, की आपल्याकडे हे स्रोत आहेत महत्वाचे. तर बघा, इथे या चित्रामध्ये बघा, काय म्हटलं आहे? तर हे आपले डोळे आहेत. आपले डोळे आहेत आणि आपल्याला माहिती आहे, की हे झाड आहे, हे एखादी वस्तू आहे, हे पेन आहे, हे पेन्सिल आहे. पण हे कशावरून आपल्याला समजतं, की हा जो प्रकाश आहे,
हा याच्यावर पडल्यानंतर त्याचा हिरवा रंग आहे, लाल रंग आहे, आपण त्याला नावं सुद्धा दिली आहेत वेगळ्या वेगळ्या रंगामुळे. तर हे कशावरून ठरत आहे, तर आपण संवेदनामुळे वेगवेगळ्या जाणीवा करू शकतो. तर संवेदन हा जो शब्द आहे, हे का बरं वापरण्यात आला आहे? जसं आपण म्हटलं की एखाद्या वस्तूचा आकार, या वस्तूचा आकार लांब आहे. मी याला हात लावून बघितला, हा लांब आहे. आणि एखादं दूर असलेली वस्तू आपण त्याला म्हणतो की त्याचा आकार त्रिकोण आहे, चौकोन आहे. आपण त्याला विशिष्ट असं नाव दिलं आहे. त्याची जाणीव जी आहे की ही वस्तू हिरव्या रंगाची आहे, लाल रंगाची आहे. हे कसं आपण कशामुळे ठरवत आहोत? तर हे काय होत आहे की दृष्टीची संवेदना ती कशामुळे? तर हा जो प्रकाश दिसत आहे, प्रकाश पडत आहे, त्यामुळे होत आहे. तर त्यासाठी म्हणून काय महत्वाचं आहे, तर वस्तू दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असते. बरोबर? समजा लाईट गेली असता, रात्रीच्या वेळी लाईट गेली असता, आपण एखादी वस्तू पाहू शकत नाही. पण लाईट सुरू झाली, की आपण ती वस्तू पाहू शकतो. प्रकाश डोळ्यात प्रवेश केल्यावरच आपण वस्तू पाहू शकतो. तर हा प्रकाश प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये सरळ जातो का? हे आपल्याला या लेसन मधून, या धड्यामधून आपल्याला शिकायचं आहे. या धड्याचा जो उद्देश आहे, काय आहे धड्या? तर हा हा जो प्रकाश आहे, हे प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत कसं पोहोचत आहे? नेमकं काय म्हणणं आहे हा लेसनचं? तर समजा तुम्हाला एखादी वस्तू पाहायची आहे, तर जो प्रकाश आहे हे आपल्या डोळ्यापर्यंत येणं आणि त्याची संवेदना आपल्याला होणं महत्वाचं आहे. प्रकाश तर येणार, पण आपल्याला संवेदना नाही झाली, तर आपण आंधळे असं ठरले जाणार. बरोबर? कारण ज्यांना दिसत नाही, त्यांच्या समोर कितीही प्रकाश असू द्या, त्यांना दिसणार का? त्यांना दिसू शकत नाही. म्हणून संवेदना महत्वाची. त्यासारखंच प्रकाश पडल्यानंतर काय होत आहे, तर ही प्रकाश सूर्याकडून किंवा टॉर्चकडून वस्तूवर पडत आहे आणि ते आपल्या डोळ्यापर्यंत येत आहे. ठीक आहे. तर त्यासाठी म्हणून जसं बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे? इथे टॉर्च आहे. इथे टॉर्च ठेवलेला आहे, बरोबर? आणि इथे तुम्हाला आपल्याला असं म्हणायचं आहे, की टॉर्च हे परावर्तित होत आहे. उत्सर्जित होत आहे. तर हेच आपण इथे प्रूफ करणार आहोत. पाहणार आहोत आपल्या या लेसन मध्ये, नवीन धड्यामध्ये. तर प्रकाश 2 प्रकारे डोळ्यात येतो. महत्वाचं आहे, की प्रकाश 2 प्रकारे डोळ्यात येतो. तर कसं? तर वस्तूने उत्सर्जित केलेला प्रकाश, सूर्य, दिवा, टॉर्च म्हणजे एखादी वस्तू प्रकाश निर्माण करत आहे, देत आहे. तर काय सर्वात मोठी, जसं बघा सूर्य आहे, तो प्रकाश देत आहे. रात्रीच्या वेळी आपण टॉर्च पाहतो, कारण रात्रीच्या वेळी सूर्य नाही आहे म्हणून आपण टॉर्च निर्माण केले. दिव्याचा वापर करतो. त्यासारखंच वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे टेबल, भिंत, झाडे. तर बघा हे महत्वाचं आहे. जसं रात्रीच्या वेळी मी समजा टॉर्च घेऊन मी फक्त या ठिकाणावर टॉर्च मारत आहे. जसं बघा, मी फक्त या ठिकाणावर टॉर्चचा प्रकाश पाडत आहे. तर काय होणार? मला फक्त ही जागा दिसणार. ही जागा दिसणार नाही. थोडं कमी दिसेल. टॉर्च इथेच पाडला तर ते कमी दिसेल. अन्यथा आपण विचार करूया, की हे दिसणार नाही मला आणि इथे मला एवढी जागा दिसेल. तर हे कशामुळे दिसत आहे? तर परावर्तित झालेल्या प्रकाशामुळे दिसत आहे. वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश आणि हा प्रकाश कशावर पडत आहे? तर टेबल, भिंत, झाडे, इथे मी उदाहरण देत आहे. पण हा प्रकाश जिथे पडेल तिथे आपल्याला दिसेल संवेदनाद्वारे. तर हे आपण या लेसन मध्ये आपण पाहणार. तर तुम्हाला याची जी कल्पना आहे आलेली आहे, की आपण आजच्या हा जो नवीन लेसन आहे आपण सुरू करत आहोत. तर यामध्ये आपण काय पाहणार?
तर या प्रकाशाचे जे परावर्तन आहे, कोणत्या पद्धतीने काम करत आहे हे आपण पाहणार. तर बघा काय म्हटलं आहे, प्रकाशाचे परावर्तन आपणाला संवेदनाच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणीवा होतात. हे खूप महत्वाचं आहे. संवेदनाच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणीवा होतात. तर संवेदन, जसं मी म्हटलं, की आंधळ्या व्यक्तीला संवेदना नाही जाणवणार, त्याला दिसायला अडचण जाणार. जसं ऐकायला अडचण जाणार ज्यांना आवाज ऐकू येऊ शकत नाही. ठीक आहे, जसं आपण आवाजाबद्दल पण बोललो, त्यासारखंच दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्वाची संवेदना आहे. ठीक आहे. या संवेदनामुळेच आपण आपल्या सभोवतालचे डोंगर, नदी, झाडे, व्यक्ती आणि इतर वस्तू पाहू शकतो. सृष्टीचे सुंदर रूप जसे ढग, इंद्रधनुष्य, उडणारे पक्षी, चंद्र, तारे हेही आपण दृष्टीच्या संवेदनामुळेच पाहू शकतो. किती महत्वाचं आहे. दृष्टीची संवेदना असणे किती महत्वाचं आहे हे आपल्याला इथून नक्की जाणवते. रात्रीच्या वेळी तुमच्या खोलीतील दिवा काही काळ बंद करा व नंतर चालू करा. दिवा बंद केल्यानंतर खोलीतील वस्तू तुम्हाला स्पष्टपणे दिसतात का? पुन्हा दिवा चालू केल्यास तुम्हाला काय जाणवते? नक्कीच आपल्याला वस्तू दिसणार नाही आणि चालू केल्यानंतर दिसायला सुरू होणार. ठीक आहे. वरील कृतीतून तुमच्या लक्षात येते की दृष्टीची संवेदना होणे व प्रकाश यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. रात्रीच्या वेळी दिवा बंद केल्यास लगेच तुम्हाला खोलीतील वस्तू दिसेनाशा होतात. तर दिवा पुन्हा चालू केल्यास वस्तू पूर्वतः दिसतील, म्हणजेच वस्तूपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यासमोर प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणास दिसू लागतात. हे जे म्हणणं आहे वस्तूपासून जो प्रकाश आहे, तर यामध्ये आपण काय कोणत्या गोष्टीला आपण ग्राह्य धरत आहोत? तर बघा, जसं एक टॉर्च आहे, माझ्याकडे टॉर्च तर नाहीये, पण एक छोटा मोबाईल मी आणलेला आहे. तर बघा, जसं मी म्हटलं की हा जो टॉर्च आहे, त्याला मी चालू करणार. ठीक आहे. एकतर हा माझा स्रोत झालं. प्रकाशाचं स्रोत झालं. तर आता येणारा प्रकाश म्हणजे जसं बघा, मी एखाद्या वस्तूवर पाडत आहे, म्हणजे मी समजा या पेनवर पाडत आहे हा प्रकाश आणि जिथे-जिथे पाडत आहे, तिथे-तिथे त्याचं मला जाणीव होत आहे, की इथे ही वस्तू आहे आणि ही वस्तू आहे कशावरून समजत आहे? कारण त्या वस्तूवर प्रकाश पडत आहे आणि ती तो जो प्रकाश आहे, ती स्वतःमध्ये न घेताही बाहेर फेकत आहे. तर डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. वस्तूने उत्सर्जित केला तर हा उत्सर्जित केला. यामध्ये काय आहे? या दोन वस्तूमध्ये हा मोबाईल प्रकाश हा काय करत आहे? उत्सर्जित करत आहे. आणि इथे हा जो पेन आहे, हा बघा लाल रंगाचा तुम्हाला पेन दिसत आहे. तर हे कशावरून आपण ठरवत आहोत? तर हे प्रकाश जे आहे हे परावर्तित करत आहे, म्हणजे हे बाहेर फेकत आहे. बरोबर? तर इथे दोन प्रकारचं तुम्हाला जे परावर्तन आहे, तुम्हाला हे दिसू शकतं. वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी प्रकाशाचे परावर्तन समजून घेऊया. तर आपण या लेसन मध्ये नेमकं काय पाहत आहोत बघा. या लेसनची फक्त सुरुवात म्हणून, एक अंडरस्टँडिंग म्हणून, समज म्हणून, तर सगळ्यात अगोदर आपण प्रकाश याचा स्रोत, माध्यम आपण समजून घेत आहोत. तर आपण काय म्हटलं? सूर्य. मग हा सूर्य वस्तूंवर पडत आहे, आपल्या पृथ्वीवर पडत आहे आणि हे पडत असल्यावर ज्या वस्तूंवर हा प्रकाश पडल्यानंतर आपल्या डोळ्यावर सुद्धा प्रकाश पडत आहे, आपल्या शरीरावर प्रकाश पडत आहे, तर याचा परिणाम काय होत आहे? त्या प्रकाशामुळे काय त्याचे परिणाम जाणवत आहेत हे आपण या लेसन मध्ये, या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, इथे म्हटलं आहे की हे जे प्रकाश जमिनीवर पडल्यानंतर नेमकं काय होत आहे त्याच्या समोर आपण पाहणार. तर बघा काय म्हणत आहे की प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट,
परावर्तन म्हणजे परत जाणे. इथे आले आणि गेले. परावर्तन, रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. ही डेफिनेशन आहे, संज्ञा आहे. ही अंडरलाईन करून ठेवा तुमच्या बुकमध्ये. ठीक आहे. तर हे जे काय म्हणत आहे, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्याची दिशा बदलते, ते फिरतात. यालाच परावर्तन, प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतात. तर यामध्ये समजा प्रकाश किरणे, आपण मोबाईलची जी टॉर्चची जी प्रकाश किरणे आहेत, समजा माझ्या हातावर पडली. ठीक आहे. तर ही जी प्रकाश किरणे आहेत, ही माझ्या हातावर पडल्यानंतर काय होत आहे? बघा, प्रकाश किरणे माझ्या हातावर पडल्यानंतर काय होत आहे? यांची लांब केल्यानंतर वेगळ्या प्रकारे दिसत आहेत, दूर केल्यानंतर वेगळ्या प्रकारे तुम्हाला दिसून येत आहे. यासारखंच यांच्यामध्ये काय बदल होत आहे? तर हे यांची जी दिशा आहे, म्हणजे हे जे प्रकाश आहे, हे कोणत्या पद्धतीने वापस जातात, जेणेकरून आपल्याला दिसतं, आपल्या डोळ्यांना दिसतं, की हे इथे लाईट आहे, प्रकाश आहे, आपल्याला दिसतं. त्यासाठी म्हणून त्यांनी हा एक प्रयोग इथे सांगितला आहे. हा प्रयोग तर आज होणार नाही. मी आणून ठेवल्या सगळ्या वस्तू, जसं काच म्हणावं किंवा जे कंगवा आहे ते मी आणून ठेवलेले आहेत, पण आज ते होऊ शकणार नाही. आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण नक्कीच पाहूया. तर त्यासाठी म्हणून तर हे एक अंडरस्टँडिंग, समज म्हणून, तर काय, तर जे प्रकाश आहे हे काय पकडत आहोत आपण त्याला, हे वापस जात आहे आणि हे कोणत्या दिशेने जात आहे. आता आपण असं म्हटलं की परावर्तित होत आहे, तर हे नेमकं परावर्तित कसं होत आहे? गुडगुडीत जात आहे, वापस वापस जात आहे म्हटलं ना आपण, प्रकाश पडत आहे तर ते वापसही फिरत आहे. आपण असं म्हटलं तर हे गुडगुडीत जात आहे. जसं आपण बॉल वरून सोडला खाली जमिनीवर तर तो टप्पे खातो. कोणत्या पद्धतीने हा प्रकाश कोणत्या पद्धतीने हा प्रकाश मागे फिरतो, हे आपण या समोरच्या कृतीमधून पाहणार. तर हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला या लेसन मध्ये सुरुवात झाली आहे आणि समजा मागच्या धड्यामध्ये काही प्रश्न असल्यास तुम्ही मला नक्की विचारा. ठीक आहे. तर हा लेसन इथेच संपला आहे असं मी म्हणत आहे आणि पुढच्या लेसन मध्ये आपण कृती करूया. 2 कृती आहेत. तर पाहूया आपण ते पुढच्या मध्ये. चला ठीक आहे. बाय.